सो आय वॉज सेइंग की काल आपण बघितलं की या चॅप्टर मध्ये वी आर गोना स्टडी अबाउट व्हेरियस मेथड्स ऑफ डेप्रिसिएशन. त्याच्यामधले दोन मेथड आपण ऑलरेडी बघितले, SLM मेथड आणि WDV मेथड, हे दोन बघितले आपण. मग त्याच्यामध्ये असंही बघितलं की व्हॉट इफ द मेथड चेंजेस फ्रॉम SLM टू WDV और WDV टू SLM, किंवा लाईफ एक्सपेक्टन्सी जी आपण ऍसेटची स्टार्टिंगला केली ती चेंज झाली तर काय करायचं, किंवा मध्येच रिव्हॅल्यू झालं आणि लाईफ एक्सपेक्टन्सी चेंज झालं तर काय करायचं, हे सगळं आपण काल बघितलं. आज आपण बाकीचे मेथड्स बघणार आहोत. सो काल आपण जे केलं ना ते 11वीत जे करायचो तेच होतं. सो नथिंग न्यू ऍज सच. पण आज आपण जे बघणार आहोत आर द अदर मेथड्स ऑफ डेप्रिसिएशन, जे आपल्याला 11th मध्ये नव्हते. ह्याच्या आधी तुम्ही हे केलं नाहीये. ओके. सो ह्या चॅप्टर मध्ये कसं आहे, अर्धा चॅप्टर इज 11th, अर्धा चॅप्टर इज न्यू, दॅट इज CA फाउंडेशन. ठीक आहे. सो पहिला मेथड आपण चालू करणार आहोत, दॅट इज द सिंकिंग फंड मेथड. त्यातल्या त्यात हा सगळ्यात डिफिकल्ट आहे. बाकी सगळे मेथड्स कम्पॅरेटिव्हली फार इझी आहेत. आता हा मेथड तुम्हाला कळला, थोडा लेंदी आहे, तर बाकी मेथड्स आय थिंक लगेच कळतील, बिकॉज ते खूपच छोटे आहेत, पटकन होतात ते. ओके. सो सिंकिंग फंड मेथड हा आपण बघूया. आता सिंकिंग फंड मेथडचा मागचा कन्सेप्ट अंडरस्टँड करा पहिलं. सिंकिंग फंड, ओके, हे फक्त डेप्रिसिएशन मध्येच वापरतं असं नाही. इट कॅन बी युज इन नॉर्मल लाईफ ऑल्सो. म्हणजे सपोज मला एक 10 लाखाची गाडी घ्यायची, ठीक आहे. मला 5 वर्षाने एक 10 लाखाची गाडी घ्यायची. सो मी काय करीन, आतापासून दरवर्षी एक एक्स अमाऊंट मी बाजूला काढीन. ओके. लेट्स अज्युम मी 2-2 लाख बाजूला काढतोय, किंवा 2 लाख पण गरज नाही ऍक्च्युली. लेट्स सी 1.5 लाख बाजूला काढतोय, 1.5 लॅक्स. आता तुम्ही म्हणाल की 1.5 लॅक्स इंटू 5 किती होतं बघा जरा. 1.5 इंटू 5 7.5 होतं. 7.5 होतं. पण मला 10 लाख हवेत, बरोबर. सो मी काय करीन, लक्षात घ्या, मी दरवर्षी 1.5 लॅक्स बाजूला काढेन. एक जस्ट अझम्पशन आहे, 1.5 चं अझम्पशन आहे. ओके. ओके. आलाय सेइंग वेट फॉर 2 मिनिट्स. या ऐकू येत नाही का अजून? ओके. ओके. सो आय वॉज सेइंग, मी एक सिंकिंग फंड चा यूज कसा करतो हे बघा लाईफ मध्ये, की मला 5 वर्षाने 10 लाखाची गाडी घ्यायची. सो बेसिकली 5 वर्षाने 10 लाखाची जर मला गाडी घ्यायची, सपोज होंडा सिटी आता किती 10 लाखाला वगैरे येते, जास्तला पण येते, पण मी 10 लाख माझं बजेट आहे सपोज. सो 5 वर्षाने मला एक होंडा सिटीचा माझा प्लॅन आहे. आता 5 वर्षाने एकदम 10 लाख कुठून असे आणणं डिफिकल्ट आहे. ओके. सो मी काय करीन, मी आतापासूनच एक फंड टाईप क्रिएट करीन, त्याला मी माझं कार फंड असं म्हणेन. ओके. सो मला 10 लाख जमवायचे आफ्टर 5 इयर्स. सो मी एक फंड टाईप क्रिएट करीन, म्हणजे काइंड ऑफ एक इन्व्हेस्टमेंट टाईप क्रिएट करीन. आतापासून मी दरवर्षी एक यू सी 10 लाख डिवाइड बाय 5 केलं, 2 लाख येतं. तर मला 2 लाख करायची गरज नाही पडणार, बिकॉज जे पैसे मी बाजूला काढीन ते मी इन्व्हेस्ट करीन, त्याचा थोडा इंटरेस्ट मिळेल. त्यामुळे 2 लाख एक्झॅक्ट करायची गरज नाही, थोडे कमीच करू. पण ऍसेट 1.5 लाख आपण करूया. सो फॉर द नेक्स्ट 5 इयर्स, एव्हरी इयर, म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम दिस इयर 2021 पासून, मी एंड ऑफ द इयर म्हणजे मे बी डिसेंबरला 1.5 लॅक्स बाजूला काढतो. दिस विल कंटिन्यू फॉर 21, 22, 23, 24 आणि 25. सो 25 विल बी द लास्ट इयर, जेव्हा माझे 10 लाख जमले पाहिजे. एव्हरी इयर मी 1.5 लाख बाजूला काढेन. ओके. सो फर्स्ट इयर माझे 1.5 लाख बाजूला आले. सो 21च्या एंडला माझे 1.5 लाख बाजूला आले. आता तुम्हाला माहितीच आहे की पैसे आयडल ठेवणं हा गुन्हा आहे. आय विल इन्व्हेस्ट दॅट. तर मी काय करेन, एका म्युच्युअल फंड मध्ये वगैरे इन्व्हेस्ट करेन. ओके. किंवा FD मध्ये टाकेन. लेट्स अज्युम मी म्युच्युअल फंड मध्ये टाकलं,
तिकडे मला एक 10-12% मिळतात त्याच्यावर. सो आय इन्व्हेस्टेड देअर. मग नेक्स्ट इयर 1.5 लाख त्याच्यावरच मी इन्व्हेस्ट केले परत. मग थर्ड इयर परत 1.5 लाख इन्व्हेस्ट, चौथ्या इयरला परत 1.5 लाख इन्व्हेस्ट आणि फिफ्थ इयरला परत 1.5 लाख इन्व्हेस्ट. आणि मग जी काही इन्व्हेस्टमेंट माझी टोटल व्हॅल्यू असेल, अज्युमिंग 10 लाखापर्यंत पोहोचली असेल, मग 9.5 लाख जे काय पोहोचलं असेल ते, किंवा कधी कधी जास्तही झालं असेल, डिपेंड्स ऑन हाऊ रिटर्न आय गॉट. आणि मग आय सेल इट. लेट्स अज्युम एक 9,50,000 मिळाले मला. 7.5 लाख मी घातले, 2 लाख त्याच्यावर मला रिटर्न मिळाला. आणि आय गॉट 9.5 lakhs ऍट द एंड ऑफ द फिफ्थ इयर. वरचे 50,000 मी टाकीन माझ्या पॉकेटमधून. सो आय कुड बाय अ कार ऑफ 10 lakhs आफ्टर 5 years. सो सिंकिंग फंड हे कसं आहे, हे बेसिकली दिस कॅन बी यूज एनीवेअर. सिंकिंग फंड हा कन्सेप्ट आहे, हा सगळीकडे यूज होतो. की तुम्हाला जर एक गोष्ट घ्यायची आहे आफ्टर 5 years, आफ्टर 10 years, तर तुम्ही एक फंड बनवा आणि तिकडे तुम्ही इन्व्हेस्ट करा. म्हणजे ते पैसे जमवा आणि ते इन्व्हेस्ट करा, आयडल ठेवू नका. आणि तुमचं जे काय गोल आहे तो अचीव्ह होईल. तो 5 वर्षाने 10 वर्षाने तुम्हाला जे काय हवंय ते पैसे जमतील आणि देन यू कॅन बाय फ्रॉम दॅट. आता याचा कन्सेप्ट, हा जो कन्सेप्ट आहे, हा डेप्रिसिएशन मध्ये कसा वापरतात. आता सिंपल लक्षात घ्या की माझा आता सपोज 10 करोडचा ऍसेट आहे. माझं मशिनरी 10 करोडचं आहे. आय हॅव अ मशिनरी ऑफ 10 crores. 10 करोड याचं लाईफ आहे 10 वर्ष. तो 10 crores मी मशिनरी आज घेतलंय, याचं लाईफ आहे 10 years. 10 years नंतर आय विल हॅव टू रिप्लेस द मशिनरी. तो 10 वर्षाने मला परत 10 करोड स्पेंड करायचेच आहेत. सो व्हॉट आय डू, सपोज 10 crore इज द कॉस्ट ऑफ द मशीन टुडे. त्याचं लाईफ 10 years आहे. मी SLM प्रमाणे डेप्रिशिएट करतोय. सो 10 crore अपॉन 10 सरळ घेतोय, नो स्क्रॅप व्हॅल्यू. सो 10 crore अपॉन 10 म्हणजे एव्हरी इयर मी डेप्रिशिएट करतोय 1 crore, 1 crore, 1 crore. सो व्हॉट आय डू, हे जे डेप्रिशिएट जी अमाऊंट आहे, डेप्रिशिएशनची जी अमाऊंट आहे, आय विल ट्रान्सफर टू अ सिंकिंग फंड. हे पैसे मी सिंकिंग फंडला ट्रान्सफर करेन आणि ते पैसे मी एव्हरी इयर इन्व्हेस्टही करेन. ऍट द एंड ऑफ द 10th year, जेव्हा माझ्या या मशीनचा लाईफ संपेल, माझ्याकडे ऑलरेडी फंड्स रेडी असतील टू रिप्लेस द मशीन. माझ्याकडे 10 करोड परत रेडी झाले असतील टू रिप्लेस. तो मला काही लोड येणार नाही की 10व्या वर्षानंतर आता पैसे कुठून आणू, हाऊ टू रिप्लेस द मशीन, काही टेन्शन नाही, बिकॉज माझ्याकडे फंड्स रेडी आहेत. सो आय कॅन इझिली replace the machine, so my production won't be halted. Are you understanding what I'm saying? तेवढी अमाऊंट बाजूला काढीन, तेवढी अमाऊंट बाजूला काढीन मी. प्रॉफिट अँड लॉस ला आपण जे डेबिट करतो, ती अमाऊंट प्रॉफिट्स म्हणून मी बाजूला काढीन एव्हरी इयर. डेप्रिसिएशनची जी अमाऊंट आहे ती मी बाजूला काढीन आणि आय विल ट्रान्सफर टू सिंकिंग फंड आणि ते पैसे आय विल यूज. सो ऍक्च्युअली डेप्रिसिएशनची जी अमाऊंट आहे ती ऍक्च्युअली बाजूला काढीन आणि ती जमवीन, इन्व्हेस्ट करीन आणि त्याच्या पैशाने मी नवीन ऍसेट रिप्लेस करेन. ओके. या बेसिकली तेच आहे. बेसिकली कसं असतं, ह्याच्या एंट्र्या तुम्हाला मी सांगतो, एंट्र्या कशा वर्क होतात, मग तुम्हाला लगेच आयडिया येईल. ह्याचा एंट्रीचा एक फ्लो आहे, काही वेगळा नाहीये. नॉर्मली आपण काय करतो, नॉर्मली अबाउट एंट्रीज वी पास. काल आम्ही एंट्रीज काय पास केल्या की पहिलं तर वी परचेस द मशिनरी. सपोज टुडे आय परचेस द मशिनरी, द एंट्री इज मशिनरी टू बँक. ठीक आहे. सपोज 10 crores मशिनरी आय परचेस, मशिनरी टू बँक टुडे. एंड ऑफ द इयर पास द एंट्री डेप्रिसिएशन टू मशिनरी. व्हॉट एंट्री पास? डेप्रिसिएशन टू मशिनरी 1 crore. आणि मग P&L टू डेप्रिसिएशन. या 3 एंट्री आपण मारतो फर्स्ट. ओके. आता फरक काय पडतो, आता इन्स्टेड ऑफ ऍडजस्टिंग अगेन्स्ट द मशिनरी, विल पास द एंट्री डेप्रिसिएशन टू सिंकिंग फंड. तो सिंकिंग फंड मध्ये क्रिएट होणार ती अमाऊंट, मशिनरीच्या अगेन्स्ट ऍडजस्ट होणार. डेप्रिसिएशन टू सिंकिंग फंड आणि मग ते पैसे आपण इन्व्हेस्ट करायचे. त्याची एक एंट्री वेगळी असते, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट टू बँक. सो बॅलन्स शीट मध्ये सिंकिंग फंड पण दिसणार, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट पण दिसणार. ते बघूया आपण कसं दिसणार. लेट्स गो बॅक टू द एंट्रीज, तुम्हाला लगेच कळेल. पण बेसिकली कन्सेप्ट समजा. कन्सेप्ट इज बेसिकली वी नीड मनी. वी नीड मनी ऍट द एंड ऑफ सम पिरियड. दॅट इज वाय वी आर डुईंग इट. नाही तर आपला बिझनेस थांबू शकतो. कमी नाही होणार, ती डायरेक्ट लास्टला ऍडजस्ट होणार. दाखवतो मी कसं. मशिनरीच्या अगेन्स्ट ऍडजस्ट नाही होणार.
ओके, सो हे आपलं एक्झाम्पल. सिंकिंग फंड आपल्याला क्रिएट करायचं आहे. सो सिंकिंग फंड प्रमाणे सो मशीन 10 करोडचं आहे, लाईफ 10 वर्ष. सो हे आपण एव्हरी इयर 1 करोड आपण सिंकिंग फंड ट्रान्सफर करत जाऊ. ऑटोमॅटिक 10 करोड बनतील. दॅट इज ॲज सिम्पल ॲज इट कॅन गेट. ओके, इन्व्हेस्टही करायची गरज नाही. जसंच 1 करोड जमत जातील, 10 करोड बनतील, विल गेट द मनी. ठीक आहे. सो आता एक रिअलिस्टिक एक्झाम्पल बघूया. हे तर मी असंच तुम्हाला दिलेलं. आता एक रिअलिस्टिक एक्झाम्पल बघूया आणि लेट्स सी खरंच पैसे जमतात का? का नुसतंच मी असंच बोलतोय तुम्हाला. ठीक आहे, आता बघूया आपण. 1 मिनिट थांबा. सगळ्या लाईनी माझ्या थोड्या हे झाल्यात, लांब लांब गेल्यात. सेकंड. चलो. आणि जे पैसे आपण बाजूला काढू ना, ते आपण बॉन्ड्स मध्ये वगैरे सेफ सेक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करू किंवा म्युच्युअल फंडच्या डेट स्कीम मध्ये. म्हणजे रिस्की इन्व्हेस्टमेंट नाही करणार आपण. ओके, शेअर्स मध्ये वगैरे नाही करणार, बिकॉज वी नीड द मनी आफ्टरवर्ड्स. पैसे डुबले तर प्रॉब्लेम होईल. तर मी विल इन्व्हेस्ट इन सेफ सेक्युरिटीज, बॉन्ड्स, डिबेंचर्स, त्याच्यावर फिक्स्ड इन्कम आहे, किंवा वी कॅन इन्व्हेस्ट समवेअर इन डेट म्युच्युअल फंड्स, म्हणजे म्युच्युअल फंड स्कीम्स ज्या बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्ट करतात. सो इनडायरेक्टली वी कॅन इन्व्हेस्ट इन द बॉन्ड्स ओनली. तो शेअर्स मध्ये नाही करायचं. आता बघा, सपोज आपण एक छोटी कमी अमाऊंट घेऊ, एकदम 10 करोड नको. सपोज आपल्याला 50 लाखाची मशिनरी आज आपली आहे, 50 लाख, आणि लाईफ पण त्याचं कमी पकडूया, 5 वर्ष, म्हणजे आपल्याला करायला इझी पडेल. नाही तर 10 वर्ष म्हणजे 10 वर्ष करायला लागेल. सो हे लेक्चर त्याच्यातच जाईल. ओके, सो 50 लाखाचं मशिनरी आपण आज घेतलेलं आहे. त्याचं लाईफ 5 वर्ष आहे. सो 5 वर्षांनी विल हॅव टू रिप्लेस द मशिनरी बाय पेइंग अनदर 50 लॅक्स, किंवा तेव्हा व्हॅल्यू वाढली पण असेल, 55-60 लॅक्स पण झालं असेल. ऍज यू नो, इन्फ्लेशन, महागाई वाढत जाते. आणि हे जे पैसे आपण बाजूला काढू, आपण एक सिंकिंग फंड क्रिएट करू. तर जे काय पैसे बाजूला काढू ते आपण एक बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्ट करू, ज्याच्यावर 10% इंटरेस्ट मिळेल. हे अझम्पशन आहे माझं, की इन्व्हेस्टमेंट आपण बॉन्ड्स मध्ये करू जिकडे आपल्याला 10% रिटर्न मिळेल. बिकॉज पैसे आडर ठेवणं हा गुन्हा आहे. ठीक आहे. सो मला सांगा, 50 लाख डिवाइड बाय 5 किती होतं? 10 लॅक्स. तो माहितीच आहे की 10 लॅक्स आपण बाजूला नाही काढणार, बिकॉज वी आर नॉट दॅट फुलिश. बिकॉज आपल्याला 10 लाख ना, 1 लाख की 10 लाख, 50 lakhs divided by 5 is 10 lakhs. Yeah. So we are not that foolish. आपण 10 लाख एक्झॅक्ट नाही करणार, बिकॉज वी नो द पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, वी नो द पॉवर ऑफ इंटरेस्ट इन इन्व्हेस्टमेंट. सो आपण एक कमी अमाऊंट काढू, आपण 8 लाख काढू. सो 8 into 5 40 lakhs बनतील, आणि 10 लाख आपण एक इंटरेस्ट वर कमवू असं आपण अज्युम करूया. लेट्स होप सो. सो एव्हरी इयर, हे बघा, एव्हरी इयर 8 lakhs विल बी ट्रान्सफर टू सिंकिंग फंड. 8 लाख बरोबर आहे? सगळ्यांना पटतंय माझं कॅल्क्युलेशन? की मी 50 लाख जमवायला बघतोय 5 वर्षांनी. एव्हरी इयर मी 8-8 लाख बाजूला काढतो, 40 लाख जमतील, आणि 10 लाख आपण इंटरेस्टवर कमवायला बघू. ओके, इथपर्यंत सगळं ठीक आहे. आता एंट्रीचा फ्लो बघायचा. ओके, आता हा फ्लो नीट समजा, आणि हा फ्लो तुम्हाला जास्त बुक्स मध्ये मिळणार नाही, कारण एकदम सिम्पल फॉर्म मध्ये मी देतो हा फ्लो. हा पुढे पण तुम्हाला कामी येणार आहे. पुढे पण बीकॉम लेवल, बॅफ लेवलला, बीएमएस लेवलला तुम्हाला हे काम येणार आहे, आणि इंटर लेवललाही तुम्हाला काम येणार आहे. सो दिस इज नॉट फॉर जस्ट फाउंडेशन, हे तुम्हाला लाईफ लॉंग लक्षात ठेवायचं. तर जे काही अकाउंट आपण शिकतो ना, लाईफ लॉंग लक्षात ठेवायचं, कारण ह्याच्यावर आपलं पुढे बिल्ड होत जाणार. आणि ऍट इंटर लेवल दे विल नेव्हर एक्सप्लेन टू यू की हे असं काय, दे विल अज्युम की तुम्हाला येते. एव्हरी इयर 8 लाख ट्रान्सफर. सो आता मी काय करणार बघा, पहिला आपण 0 इयर म्हणजे आजचं वर्ष, आता पहिला आपण मशिनरी विकत घेऊ, मशिनरी टू बँक. तिथे अमाऊंट टाकतो मी 50-50. आय विल लेट्स कीप इट इन लॅक्स. ओके, 50-50. मग वर्षाच्या एंडला, म्हणजे 1 इज द इयर एंड, वर्षाच्या एंडला आपण 8 लाख अमाऊंट बाजूला काढू. तो आपण डेप्रिशिएशन पण 8 लाखातच दाखवू. डेप्रिसिएशन टू सिंकिंग फंड, एसएफ इज सिंकिंग फंड. वर्षाच्या एंडला नॉर्मली आपण काय एंट्री मारतो, डेप्रिसिएशन टू मशिनरी. आपण मशिनरी ऍट कॉस्टच ठेवू, 50 लाच ठेवू, ती राहू दे तशीच. आणि डेप्रिसिएशन टू सिंकिंग फंड ऍट द एंड ऑफ द इयर, ही मेजर एंट्री आहे. आता लक्षात घ्या, ही पण एक महान एंट्री आहे. सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट टू बँक. याचा अर्थ काय आहे, हे जे सिंकिंग फंड मध्ये पैसे आहेत ना, तेच आपण इन्व्हेस्ट करतोय. आठवतंय आपण एनपीओ केलाय, त्यात प्राइस फंड इन्व्हेस्टमेंट कसं असायचं, लायबिलिटी फंड, ऍसेट फंड, अशा टाईपचं. सो सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट टू बँक, तीच अमाऊंट. सो ही जी अमाऊंट बाजूला आली,
की आपण इन्व्हेस्ट करू लगेच. आणि वर्षाच्या एंडला पीएनएल ला डेप्रिशिएशन जाईल 8 lakhs. दॅट्स इट. पहिलं वर्ष संपलं. होतं एनपीओ मध्ये. एनपीओ इफ यू वेल अलर्ट, त्याच्यामध्ये प्राइस फंड इन्व्हेस्टमेंट आणि प्राइस फंड दोन्ही होतं. आपण लायबिलिटी मध्ये पण घ्यायचो, ऍसेट मध्ये पण घ्यायचो. यू कॅन रिवाइज, यू विल फाइंड इट. लायबिलिटी मध्ये पण असायचं, ऍसेट मध्ये पण आपण घ्यायचो. बिकॉज फंड इज समथिंग दॅट इज अ लायबिलिटी, इन्व्हेस्टमेंट इज अ ऍसेट. बेसिक असं असतं एनपीओ मध्ये वगैरे पण त्यांच्याकडे भरपूर पैसे असतात, दे क्रिएट अ फंड, त्यातूनच ते इन्व्हेस्ट करतात. सो इट विल अपियर एज अ लायबिलिटी ऑल्सो अँड अ ऍसेट ऑल्सो. सो आता हे वर्ष झालं. काय एंट्री मारल्या मी? पहिलं तर परचेस केलं, बँक मशिनरी टू बँक 50-50. त्याच्यानंतर डेप्रिसिएशन टू सिंकिंग फंड. आय ट्रान्सफर्ड 8 lakhs टू सिंकिंग फंड फ्रॉम डेप्रिसिएशन. सो डेप्रिसिएशनची जी अमाऊंट आहे ट्रान्सफर टू सिंकिंग फंड, तेच पैसे मी इन्व्हेस्ट केले सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट टू बँक. आणि पीएनएल एंडला ट्रान्सफर डेप्रिसिएशन विल बी ट्रान्सफर टू पीएनएल 8 lakhs. हे पहिलं वर्ष झालं. याचा इफेक्ट फक्त मी दाखवतो बॅलन्स शीट वर काय असणार आहे. बॅलन्स शीट मध्ये सिंकिंग फंड विल अपियर एज अ लायबिलिटी 8 lakhs, इथे क्रेडिट गेले. आणि सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट विल अपियर एज अ ऍसेट 8 lakhs. बाकी मी काय दाखवत नाहीये, मशिनरी बँक वगैरे, एवढंच लक्षात ठेवा. सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट, बिकॉज वी आर कन्सर्न विथ दॅट. कळलं हे पहिलं वर्ष काय झालं? पहिल्या वर्षी काही इंटरेस्टचा संबंधच नाही, बिकॉज आपणच पहिल्यांदाच इन्व्हेस्ट केले. फर्स्ट इयर समजलंय सगळ्यांना? सो आपल्याकडे आता 8 लाख जमलेत, अजून आपल्याला 42 lakhs जमवायचे. एक्सलंट. आता नेक्स्ट इयर रिपीट. आता सगळ्यात पहिलं ना, या 8 लाखावर आपल्याला इंटरेस्ट मिळेल वर्षाच्या, नेक्स्ट वर्षाच्या एंडला, सेकंड इयरच्या एंडला आपल्याला ह्याच्यावर 10% इंटरेस्ट मिळेल, कारण ह्याच्यावर बॉन्ड्स मध्ये आपण इन्व्हेस्ट करू. सो 10% इंटरेस्ट मिळेल. सो पहिला तर आपण एंट्री मारू. बँक एंट्री आहे इंटरेस्टची, बँक टू इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट. सो 8 वर 10%, सो 0.8 होईल. बरोबर का? 0.08 होते बघा जरा. आय थिंक 0.8च होते. या 0.8 80,000, हा म्हणजे 0.8. या 8 वर 10% इज 0.8. ठीक आहे. तो पहिली एंट्री आहे इंटरेस्ट येण्याची, बँक टू इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट. या मग ह्या जो इंटरेस्ट आहे ना, ऑल्सो विल बी ट्रान्सफर टू सिंकिंग फंड. जे काय पैसे येणार ना, ते सिंकिंग फंडला इन्क्रीज करणार आणि मग आपण ते पैसे इन्व्हेस्ट करू शकतो. तो सिंकिंग फंड मध्ये आता यावर्षी 0.8 गेले इंटरेस्टचे. त्याच्यानंतर यावर्षी परत आपल्या डेप्रिसिएशनची एंट्री रिपीट होणार. तो आता सिंकिंग फंड मध्ये यावर्षी किती गेले? 8 आणि 0.8. ते आपण सगळे इन्व्हेस्ट करू. 8.8, 8.8. बरोबर. आणि वर्षाच्या एंडला डेप्रिसिएशन विल ट्रान्सफर टू पीएनएल अगेन 8.8. सो आता सिंकिंग फंड मध्ये किती गेले? आधीचे 8, आताचे 8.8. सिंकिंग फंड मध्ये बघा, इकडे 0.8 आले, 8 गेले. तो 8.8 ने वाढणार, 16.8 झालं. आणि सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट आधी 8 होतं, आता परत 8.8 त्याचे इन्व्हेस्ट झाले, 16.8. सिंकिंग फंड अँड सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट जनरली विल टॅली. बरोबर आहे. सेकंड इयर समजलंय? लास्ट डेट वर्षाच्या एंडला. डेप्रिसिएशन वगैरे आपण वर्षाच्या एंडलाच करतो. ओके. येस, बिकॉज सिंकिंग फंड मध्ये यावर्षी किती आले? 0.8 इंटरेस्टचे आले आणि 8 डेप्रिसिएशनचे आले. सो यावर्षी आता 8.8 आले, इन्व्हेस्ट झाले. आता पुढे, आता नेक्स्ट इयर, आता लक्षात घ्या, आता इंटरेस्ट ह्याच्यावर येणार, 16.8 वर इंटरेस्ट येणार. सो 1.68 इंटरेस्ट वाढत जाणार आता. या व्हेरी गुड. बिकॉज इन्व्हेस्टमेंट वाढत चालली आहे ना. सो त्याला म्हणतात कंपाऊंडिंग इफेक्ट. आधीच्या इंटरेस्टवर पण आता इंटरेस्ट मिळतो आपल्याला. सो 1.68, त्यामुळे इंटरेस्ट वाढत चाललाय. 1.68, परत 1.68, 1.6. एंट्री काय येणार?
बँक टू इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट टू सिंकिंग फंड. आणि परत या वर्षीचे डेप्रिसिएशन आहेत 8. सो आता किती जाणार सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट मध्ये? 9.68. लेट्स इन्व्हेस्ट 9.68. तर तुम्ही बघत असाल इन्व्हेस्टमेंट ही वाढत चालली आहे थँक्स टू द इन्क्रीज इन द इंटरेस्ट. 9.68. आणि पीएनएल ला ऍज युजल 8च जाणार कारण डेप्रिसिएशन तेवढंच आहे. तर हे बघा आधीच्या 16.8 मध्ये 9.68 ऍड केलं तर इज इट 26.48? बघा जरा 26.48 आहे. मजा येते. खोटं आहे हा, खरे नाही, खरे पैसे नाही जमत आपले. ओके 26.48. एक्सलंट. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी आता याच्यावर इंटरेस्ट मिळणार. सो किती घ्यायचं? 2.65 घेऊया. 2.648 होते 2.65 घेऊया. तो बघा इंटरेस्ट बघा डबल झाला ऑलमोस्ट आणि ओरिजिनल इंटरेस्ट ट्रिपल झाला. पहिल्या वर्षी 0.8 आलेला आता 2.6 झाला म्हणजे ऑलमोस्ट ट्रिपल झाला. ट्रिपल पेक्षा जास्त झाला. 2.65 2.65. मग यावर्षी 8 डेप्रिसिएशन टू सिंकिंग फंड. प्लीज ऑब्झर्व, डोंट राईट. कमी पैसे पडले तर मग आपल्याला घालायला लागतील. इन्व्हेस्टमेंट किती? 10.65. एम आय राईट? 10.65. आणि पीएनएल ला ऍज युजल 8. तो बघा आधीच्या याला 10.65 ऍड करून बघा किती येते. कदाचित तिथे राऊंड ऑफ नव्हतं केलं. बघा 26.48 प्लस 10.65 बघा किती येते. 26.48 प्लस 10.65 37.13. I'll just round off here. 37.13. व्हेरी गुड. चलो जवळपास आलेलो आहे. अजून 1 वर्ष बाकी आहे. वी आर स्टील फार अवे बट जवळपास पण आलो. थोडे पास आहे थोडे दूर भी आहे. अजून 1 वर्ष आहे आपल्याला. तर जे काय मॅजिक व्हायचं ते 1 वर्षात व्हायला पाहिजे. गॅप पडली मध्ये. बॅलन्स शीट तिकडे गेली. ओके आता ठीक आहे. आता 37.13 वर इंटरेस्ट शेवटचं वर्ष 3.71 3.71 बरोबर आहे. परत 3.71 बरोबर. 37.13 डेप्रिसिएशन 8. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण काय शेवटच्या वर्षात आलोय. सो लेट्स नॉट इन्व्हेस्ट नाव. आता काय इन्व्हेस्ट करून फायदा? आता तो विड्रॉ करायची वेळ आली आहे. बरोबर. चुकीचं बोलतोय. आता विड्रॉ करायची आपली तो पैसा चाहिए आपल्याला. बरोबर ना. ऑलरेडी 37.13 झालेत आणि या वर्षाचा इंटरेस्ट आलाय आणि हे पैसे बाजूला झालेत. सो आता तर पैसे काढू. ठीक आहे. सो आता काय करूया. ओके येस. सो आता काय करूया. हे बघा 37.13 झालेत ना. त्याच्यामध्ये सिंकिंग फंड मध्ये 3.71 येतील आणि 8 येतील. किती होतील बघा. 11.71 येईल. ह्याच्यामध्ये 11.71 ऍड करा जरा. तर इथे लिहितोय मी 37.13 बरोबर ना. 1 मिनिट. हे खाली बनवली आहे बॅलन्स शीट मी. सो आय जस्ट राईट हिअर. हे बघा इथे लिहिलंय मी. ही अमाऊंट मी घालत नाही आता. हे बघा आधी 37.13 आहे आपल्याकडे ऑलरेडी. त्याच्यामध्ये हे 3.71 आलं 8 आलं. ठीक आहे. किती झाले आतापर्यंत इथे 48.84 झाले. ओके. आता सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट जी आपली आहे ही जी इन्व्हेस्टमेंट आहे किती आहे 37.13 ही विकू आपण. इन्व्हेस्ट तर केलेत ना पैसे विकायला म्हणजे विड्रॉ करायला लागतील इन्व्हेस्टमेंटचे. सो विल सेल दॅट. आता विकताना पण थोडासा प्रॉफिट लॉस होऊ शकतो कारण कसं आहे वी हॅव इन्व्हेस्टेड सो मच. 37.13 इज द कॉस्ट.
ही कॉस्ट आहे, पण विकताना थोडं वर खाली होतं. बॉन्डची व्हॅल्यू पण थोडी वर खाली होणार. नाही, बॉन्डची व्हॅल्यू पण वर खाली होते. बॉन्ड्स आहेत बॉन्ड्स. तो बॉन्डची व्हॅल्यू पण वर खाली होते. म्हणजे 100 रुपयाला बॉन्ड घेतला तर 90 रुपीज बॉन्डची व्हॅल्यू. शेअर सारखी फ्लक्च्युएट होत नाही, पण एक 5-10% वर खाली होऊ शकते. कारण बॉन्डचं कसं असतं मी म्हणता सांगेन, बॉन्डची व्हॅल्यू जी असते ना ती इंटरेस्टवर बेस्ड असते. म्हणजे कसं असतं की आता सपोज एका कंपनीने बॉन्ड इश्यू केलेत ऍट 10%. ओके, मार्केटमध्ये दुसरे बॉन्ड झाले, दुसऱ्या कंपनीने इश्यू केले ऍट 12%. आधीच्या कंपनीचे बॉन्डची प्राइस पडते, कारण आता मार्केटमध्ये दुसरा कोणतरी प्लेअर आहे जो जास्त इंटरेस्ट देतो, तो प्राइस पडते. सो इट इज इनवर्स. इंटरेस्ट रेट आणि बॉन्डची प्राइस इनवर्स आहे. तो इंटरेस्ट रेट वाढला, बॉन्ड पडते, बॉन्डची प्राइस पडते. इंटरेस्ट कमी झाला, बॉन्डची प्राइस वाढते. हा, मग काही असू दे ना, पण प्राइस तर पडूच शकते ना. गव्हर्नमेंट बॉन्ड्स, कंपनीचे बॉन्ड्स असतात, कॉर्पोरेट बॉन्ड्सही असतात. प्राइस फ्लक्च्युएट होतेच. ऍक्च्युअली इंडियामध्ये एवढं बॉन्ड मार्केटचं एवढं क्रेज नाहीये, पण युएस मध्ये वगैरे बॉन्ड मार्केटमध्ये खूप ट्रेडिंग चालतं. ठीक आहे. सो आता आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे 37.13. ती आपण विकूया. सो लेट्स विकायची एंट्री काय येणार? नॉर्मली आपण एंट्री काय मारतो? सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट टू बँक. आता उलटी करणार, सिंकिंग बँक टू सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट. सो सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट किती आहे? 37.13. इतर रिव्हर्स होईल. लेट्स अज्युम की आपल्याला 2 लाखाचा प्रॉफिट झाला, तेवढा तर होऊच शकतो. तो इथे किती झाले? 39.13. बरोबर. सो वी सोल्ड ॲट 39.13. 2 लाखाचा प्रॉफिट. आणि लक्षात घ्या, एंट्री बघा, बँक टू सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट टू सिंकिंग फंड. जर प्रॉफिट झाला ना, सिंकिंग फंडला क्रेडिट जातो. आता लॉस झाला असता तर काय एंट्री आली असती? हे बघा, इथे एंट्री मारली आहे. लॉस झाला तर अशी एंट्री असती, बँक सिंकिंग फंड टू सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट. सो लॉस विल बी डेबिटेड टू सिंकिंग फंड. व्हेरी गुड, यू आर राईट. तो इथे आपण प्रॉफिट पकडला, त्याच्यामुळे 2 लाखाचा मी इथे प्रॉफिट पण ऍड करतो. तो आता सिंकिंग फंड मध्ये किती आपल्याकडे? ओरिजिनली 37.13 होतं, बरोबर. त्याच्यानंतर इंटरेस्ट आला 3.71. मग या वर्षीचं प्रोव्हिजन आली, डेप्रिसिएशन टू सिंकिंग फंड 8 आणि प्रॉफिट 2 lakhचा आला. लेट्स ऍड दिस. आपल्याला कळेल आपल्याकडे सिंकिंग फंड मध्ये किती आहेत. बघा, 50.84 जमले. तो 84,000 ची आपण पार्टी करू शकतो आता. कळतंय? एक्स्ट्रा पैसे आले आपल्याकडे, बरोबर. आणि सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट वोंट अपीयर इन द बॅलन्स बिकॉज आपण ते विकलं. गॉट इट? झाले ना, पैसे जमले ना, गोल अचीव्ड. ओके. त्याच्यानंतर एंड ऑफ द इयर परत सिंकिंग डेप्रिसिएशन विल बी ट्रान्सफर टू पीएनएल ॲज युजुअल. आता बघा, आता पुढचं बघा. आता तुम्ही म्हणालात ना मगाशी की मशिनरी कॉस्टलाच कॅरी होतंय. आता आपण ते रिव्हर्स करू. आता एंट्री विल बी, मशिनरीची व्हॅल्यू काय होती? 50. सो वी नीड दॅट मच ओनली. विल ऍडजस्ट दॅट अगेन्स्ट द मशिनरी. एंट्री विल बी सिंकिंग फंड टू मशिनरी. आणि जे काय एक्स्ट्रा आहेत ना, सिंकिंग फंड मध्ये एक्स्ट्रा किती आहेत? 50.84. दॅट विल बी ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह. एक्स्ट्रा ठेवत नाही आपण, आपण ट्रान्सफर करतो डायरेक्ट जनरल रिझर्व्ह. तो सिंकिंग फंड क्लोज झाला. गॉट इट? त्याची आपण नंतर पार्टी करू शकतो. राईट? समजलंय सगळ्यांना? आलं, हे खरे पैसे नाही ना, मध्येच तुला खूप मजा आलेली. ओके. सो 0.84. मशिनरीची व्हॅल्यू कमी गरज नाहीये ना, गरज नाहीये. इट इज लाईक दॅट. आपण अडवतोय, आपण स्टार्टला देयर इज वन मोर मेथड ऑफ डेप्रिसिएशन. आपण अडवतोय की आपण डेप्रिसिएशन डायरेक्ट मशिनरीच्या अगेन्स्ट ऍडजस्ट करत नाही. वी ट्रान्सफर टू प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन. तशा टाईपचा कन्सेप्ट आहे. आपण, तुम्हाला आठवत असेल 11वी आपण करायचो की डेप्रिसिएशन टू प्रोव्हिजन म्हणून एंट्री मारायचो, प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन. त्याच्यात तेव्हा पण आपण मशिनरीच्या अगेन्स्ट ऍडजस्ट नाही करायचो. तशा टाईपचं आहे. आणि लास्टला जेव्हा आपण मशिनरी विकायचो तेव्हा आपण एंट्री मारायचो प्रोव्हिजन टू मशीन. तशा टाईपचा कन्सेप्ट.
So whenever we sold a machinery, na, we used to pass the entry provision to machinery. नेट करून टाकायचं. समजतंय? हे त्या टाईपचा कन्सेप्ट. ते तर रिस्क आहेच. तुम्ही आता हा बघितला का स्कॅम वेब सिरीज बघितली की नाही? हॅव यू सीन दॅट वेब सिरीज? हा मग तो म्हणतो ना, रिस्क आहे तो इश्क आहे, तसा टाईपचा आहे. रिस्क तर आहेच. रिस्क इज एव्हरीवेअर. सो तेच आहे. रिस्क आहे तो इश्क आहे. पन्नास नाही जमले, सपोज यू आर सेइंग 50 नाही जमले, पण जनरली जमतील. कारण काय आहे, आपण फिक्स्ड इन्व्हेस्टमेंट मध्ये टाकले, आपण बॉन्ड्स मध्ये टाकले, सेक्युर्ड इन्व्हेस्टमेंट. हे बघ कसं आहे, आपण काय रिस्क जास्त घेत नाही इकडे. आपण जर शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट केले तर रिस्क झाली असते. पण इथे बॉन्ड्स आहेत. बॉन्ड्स आर जनरली डेट मार्केट. त्याच्यामध्ये जास्त फ्लक्च्युएशन होत नाही. जास्त फ्लक्च्युएशन होणार नाही. सो म्हणून म्हणून तर सेफ सेक्युरिटीज किंवा एफडी टाका. एफडी टाका, 6% 7% मिळतील. सो इट इज सेफ, तसं सेफ आहे. म्हणून आहे स्टार्टिंगला बोललो मी की इंटरेस्ट विल बी ऑन द बॉन्ड्स. वी आर इन्व्हेस्टिंग इन बॉन्ड्स. शेअर्स मध्ये असतं तर मग there are चान्सेस की आपला पोर्टफोलिओ अर्धा झाला असेल. दॅट इज ऑलवेज द रिस्क की मार्केट पडलं. म्हणजे 50 लाख जमले पण काढायच्या आधी मार्केट क्रॅश झालं. पण त्यामुळे आपण तसं करतच नाही. ओके, समजलंय? सो रिस्क आपण इकडे कॅल्क्युलेटेड घेतली. ठीक आहे, त्याच्यामध्ये एवढं काही नाही. इट्स अ सेफ सेक्युरिटीज. बॉन्ड्स आर जनरली कॉल्ड एज सेफ सेक्युरिटीज. आणि गव्हर्नमेंट बॉन्ड्स वगैरे असतील तर मग अजूनच सेफ, कारण गव्हर्नमेंट वोंट डिफॉल्ट ऑन द बॉन्ड्स. कंपनीचे बॉन्ड असते कधी कधी रिस्की होऊ शकतं. कंपनीच बंद झाली, तसं आता फॉर एक्झाम्पल येस बँक हॅड इश्यूड बॉन्ड्स. येस बँक कुडंट पे द बॉन्ड्स. मग त्यांनी काय काय बॉन्ड्स सरळ नाही सांगितलं आम्ही नाही पे करू शकत. सो इन्व्हेस्टरचं नुकसान झालं. पण गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतील तर मग इट इज सेफ. तशा कुठच्या पण रँडम कंपनीच्या बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्ट करू नका. इवन इफ दे आर गिव्हिंग यू लाईक 15-20% इंटरेस्ट, डोंट इन्व्हेस्ट. इन्व्हेस्ट इन सेफ सेक्युरिटीज, जसं गव्हर्नमेंट बॉन्ड्स वगैरे, जे माहिती आहे आपल्याला. जनरली गव्हर्नमेंट नाही करत डिफॉल्ट, म्हणजे अजून तरी एवढं वाईट अवस्था नाही आली. गव्हर्नमेंट डझंट डिफॉल्ट जनरली. गव्हर्नमेंट हॅज मनी. आणि गव्हर्नमेंट काय करतं, गव्हर्नमेंट शेवटी मग बॉरोईंग करणार. गव्हर्नमेंट कॅन बॉरो फ्रॉम फॉरेन कंट्रीज. अमेरिका वगैरे बसलंच आहे आपल्याला लोन द्यायला. यू नो ना, वी आर इन डेफिसिट एनिवेज. सो लोन घेतात. इतके वर्ष चालले. ठीक आहे. सो काय करायचं, लिहायला लागायचं. सो नीट लिहा. सिंकिंग फंड मेथड म्हणून असं वर लिहा. सिंकिंग फंड मेथड. आणि त्याच्यानंतर हे नीट लिहायला लागा. आय थिंक फर्स्ट 2 इयर्स यू कॅन इझिली राईट इकडे. 2 इयर्स लिहायला बघा. मग पुढचं दाखवतो. इथपर्यंत लिहा, या एंट्रीज पर्यंत लिहा. आणि आता फॉर एक्झाम्पल इथे मला बॅलन्स शीट मी साईडला दाखवली आहे, पण तुम्ही कसं करा, सांगतो तुम्हाला कसं करा. तुम्ही हे लिहिलं ना, पहिलं वर्ष झालं ना, हे फर्स्ट इयर झालं की मग बॅलन्स शीटचा इफेक्ट दाखवा त्याच्या खाली. त्याच्यानंतर सेकंड इयर झालं तर परत बॅलन्स शीट इफेक्ट दाखवा. ठीक आहे, तसं नीट दाखवा, सो यू विल ऑल्सो अंडरस्टँड. ठीक आहे, प्लीज स्टार्ट.
ओके. सेकंड इयर झालंय सगळ्यांचं? ओके. ओके. सेकंड चालू आहे ना सगळ्यांचं? ओके.
4th इयर सगळ्यांना झालं असेल तर स्क्रोल टू 5th. फोर्थ इयर झालंय सगळ्यांचं. थोड्या स्क्रोल. ओके. 5th इयर इथपर्यंतच लिहायचं जनरल रिझर्व्ह पर्यंत. ही एंट्री अशीच एक बाजूला लिहून ठेवा जर लॉस असेल तर काय. ओके. ओके. ओके.
ओके. हर्ष डन. ओके. सो या ज्या एंट्र्या होत्या ना, हे बेस आहे. ओके. दिस इज हाऊ सिंकिंग फंड इज मेड. मग तुम्ही ते डेप्रिसिएशन साठी वापरा किंवा मग ह्यासाठी वापरा. ओके. तुम्ही इन्व्हेस्टमेंट, तुम्हाला जर 5 वर्षाने तुम्हाला काही नवीन गोष्ट घ्यायची, गाडी घ्यायची, तेव्हा पण तुम्ही हेच करू शकता. फक्त मग पहिली एंट्री ऑब्व्हियसली येणार नाही. यू आर जस्ट सेव्हिंग द फंड्स. आणि डेप्रिसिएशन म्हणायची गरज नाहीये. यू कॅन से पीएनएल टू सिंकिंग फंड वगैरे. पीएनएल म्हणून तुम्ही बाजूला पैसे काढताय वगैरे असं काहीतरी तुम्ही दाखवू शकता. पण ऍक्च्युअली एंट्री तशीच होते. इफ यू सी डेप्रिसिएशन टू सिंकिंग फंड, पीएनएल टू डेप्रिसिएशन. सो ऍक्च्युअली इट इज पीएनएल टू सिंकिंग फंड ओनली. ओके. आता हे लक्षात घ्या, हे तर झालं आपलं. हा बेसिक फ्लो आहे, म्हणजे हा तुम्हाला माहितीच पाहिजे. इफ यू नो दिस फ्लो, देन तुमच्यासाठी सगळं एकदम सोपं होतं सिंकिंग फंडचं. तुम्हाला जर फ्लो नसेल माहिती, तर इट इज अ प्रॉब्लेम. आता एक्झाम मध्ये दे विल आस्क यू टू मेक सिंकिंग फंड अकाउंट, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट, मशिनरी अकाउंट आणि डेप्रिसिएशन अकाउंट. हे 4 अकाउंट दे विल आस्क. फायदा दे विल आस्क सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट, मशिनरी आणि डेप्रिसिएशन. सो बेसिकली एंट्रीज असतील तर तुम्हाला पोस्टिंग विल बी व्हेरी इझी. तो त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण इयरली करायला लागेल, की पहिल्या वर्षाचं करायचं, क्लोज करायचं, बॅलन्स खाली आणायचा, मग नेक्स्ट इयर असं. सो बेसिकली फर्स्ट इयर सिंकिंग फंड अकाउंट मी क्लोज केलं तर 8 लाख बॅलन्स येईल. सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट मध्ये 8 लाख असं तुम्हाला येत राहील. हा, आता अजून एक गोष्ट, की जेव्हा आपण ऍक्च्युअल सम करू, असे पण सम येतात एक्झाम मध्ये. बट आता आपल्या मॉड्यूल मध्ये जसा सम दिलाय, त्याच्यामध्ये असं आहे की सेकंड इयर मध्ये, थर्ड इयर मध्ये मध्येच ते काही इन्व्हेस्टमेंट स्विच करतायत. कधी कधी 2-3 प्रकारच्या बॉन्ड मध्ये इन्व्हेस्ट, एकाच कडे इन्व्हेस्ट नाही करणार, 2-3 प्रकारचे. तर मग इथून मध्येच विकून तिकडे स्विच केलं वगैरे असं. सो बेसिकली काय होणार, बेसिकली सेकंड इयर मध्ये सपोज ते आधीची काही इन्व्हेस्टमेंट आहे ते विकून, म्हणजे फर्स्ट इयर जी इन्व्हेस्ट केले सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट टू बँक, जे इन्व्हेस्ट केले 8 लाख, त्यातून सपोज त्याने 8 लाख 2 वेगळ्या ह्याच्यात बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्ट केलेत, 4 लाख 4 लाख असं. एंट्री एकच येणार, पण सपोज ऍक्च्युअल मध्ये दे हॅव इन्व्हेस्टेड इन 2 सेपरेट काइंड ऑफ बॉन्ड्स. 2 वेगळ्या कंपन्यांच्या किंवा ते वेगळ्या बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्ट केले, किंवा वेगळ्या सेक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट केले, किंवा काही एफडी मध्ये टाकले, काही बॉन्ड्स मध्ये टाकले असं. सो सेकंड इयर दे वॉन्ट टू विड्रॉ द एफडी अँड स्विच इट टू द बॉन्ड्स. म्हणजे बेसिकली इकडची इन्व्हेस्टमेंट विकून दुसरीकडे घालायची. तर मग काय करायचं, सेकंड इयर मध्ये इफ से की त्याच्यातले 4 लाखाची इन्व्हेस्टमेंट त्यांनी विकली आणि परत मग ती रिइन्व्हेस्ट केली, तर मग यावर्षी सेकंड इयर तुम्हाला एंट्री मारायला लागेल. बँक टू सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट, प्रॉफिट झाला टू सिंकिंग फंड, लॉस झाला डेबिट सिंकिंग, तेवढं करायला लागेल आणि तिला परत रिइन्व्हेस्ट करायला लागेल. सो सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट टू बँक. असं दाखवायचं की इन्व्हेस्टमेंट विकली आणि परत इन्व्हेस्ट केली. जेव्हा विकणार तेव्हा प्रॉफिट लॉस होणार आणि जे काय पैसे आले ते यू विल रिइन्व्हेस्ट अगेन. सो जस्ट असं कधी म्हटलं तर यू हॅव टू पास द एंट्री इन द सेकंड इयर ऑल्सो. द एंट्री विल बी बँक, लेट्स अज्युम लॉसला विकली, सिंकिंग फंड टू सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट, आणि लगेचच म्हणणार की हे रिइन्व्हेस्ट करा, तर सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट टू बँक. बेसिकली काय केलं, ते स्विच द इन्व्हेस्टमेंट फ्रॉम वन बॉन्ड टू अनदर. काही नाही, समजलं. सो विल नॉट सेल द होल इन्व्हेस्टमेंट, विल से की ह्याच्यातले 2 लाख रुपये विकले, 2 लाख इन्व्हेस्टमेंट्स विकले आणि इकडे टाकले तसं. तर एंट्री तीच येणार. फक्त आपण मगाशी काय बघितलं की सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट आपण लास्टला विकतो 5th इयर मध्ये, ते तर आपण करूच. पण ड्युरिंग द इयर, ड्युरिंग द 5 इयर पिरियड मध्येच असं होऊ शकतं की दे माइट स्विच द इन्व्हेस्टमेंट. सो बँक सिंकिंग फंड टू सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट, अज्युमिंग लॉस झाला, लगेच रिइन्व्हेस्ट करा. सो जे काय पैसे आले ते रिइन्व्हेस्ट करायचे. गॉट इट. आपण जो सम बघूया तसा असणार आहे म्हणून सांगतो. कळलं तुम्हाला? आणि बाकी सगळं चालू राहणार, बाकी सगळं चालू राहणार, फक्त हे ऍडिशनल येऊ शकतं. ओके, हे फक्त ऍडिशनल येऊ शकतं. तर तुम्ही जस्ट लिहून घ्या बाजूला, असं खाली लिहून घ्या कुठेतरी, इफ इन्व्हेस्टमेंट स्विच्ड ड्युरिंग द इयर, ड्युरिंग द पिरियड, म्हणजे ड्युरिंग द 5 इयर पिरियड मध्येच कधी इन्व्हेस्टमेंट स्विच केली, तर अशी एंट्री येणार.
हे मी इथे लॉस अज्युम केलाय, प्रॉफिटलाही विकू शकतो आणि लगेच रिइन्व्हेस्ट, विड्रॉ करून लगेच रिइन्व्हेस्ट. आणि बाकी आपलं चालू आहे, बाकी आपलं सेम डेप्रिसिएशन टू सिंकिंग फंड वगैरे ते सगळं चालूच आहे. दॅट वोंट स्टॉप. हे जस्ट लिहून घ्या, आपल्या नेक्स्ट सम मध्ये आपल्याला हे लागेल. ठीक आहे, स्विच करणं म्हणतात. आणि वन्स युअर एंट्रीज आर देअर ना, मग अकाउंट बनवणं काय मोठी गोष्ट नाही. ठीक आहे, झालं. लेट्स गो टू द सम. रेडी सगळे? चलो. सो ह्यांनी ज्या एंट्री दिल्यात ना, प्लीज डोंट रीड, चुकूनही वाचू नका, यू गेट कन्फ्युज. आता हा सम आहे. ओके, हा सम मोठा वाटतो, पण तुम्हाला माहिती आहे कसं सॉल्व्ह करायचं, त्यामुळे इथे इझी म्हणजे डिफिकल्ट तुम्हाला जाणार नाही, विल फाइंड व्हेरी इझी. ठीक आहे, इथे त्याने विचारलंय बघा, प्रिपेअर सिंकिंग फंड आणि सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. आणि पुढचा सम पण त्याच कंटिन्युएशन आहे ऍक्च्युली. त्याच्यात त्याने विचारलंय, ऑन द बेस ऑफ डेटा गिवन इन इलस्ट्रेशन 5 मेक लीज अकाउंट आणि डेप्रिसिएशन. इकडे मशिनरीच्या जागी लीज घेतले त्याने, ही 5 वर्षाची लीज आहे, तो लीज परत रिन्यू करायची वगैरे. सो लाईक दॅट. सो लाईक मशिनरीच्या जागी लीज घेतलं, फरक नाही पडत, इट्स बेसिकली ऍसेट ओनली. काय म्हटलंय बघूया आपण, जसं वाचत जाऊन जसं आपण एंट्री मारत जाऊ. ऑन 1st April 2013, Z Limited purchased lease of a property for 10 lakhs. त्याने प्रॉपर्टी, एक बिल्डिंग पकडा, लीज वर घेतली आहे 10 लाखात. आणि द लीज वुड एक्सपायर ऑन 31st March 2016, म्हणजे 14, 15, 16, 3 वर्षाची लीज आहे. तर त्यासाठी त्याने 10 लाख भरले. 3 वर्षाने परत आपल्याला लीज रिन्यू करण्यासाठी परत 10 लाख भरायला लागतील. तो काइंड ऑफ पकडा की फिक्स्ड ऍसेट आहे 10 लाख, ते 3 वर्षात डेप्रिशिएट होणार आहे पूर्ण. 3 वर्षाने परत तुम्हाला 10 लाख रेडी करायचे. तर त्यासाठी यू विल नीड अ सिंकिंग फंड. ऍसेट काही पण असू दे, काय फरक पडत. ठीक आहे, मग ती गाडी असू दे, मशिनरी असू दे, काय फरक पडत नाही. तर आपण काय करू, ही जी लीज आहे त्यासाठी आपल्याला पैसे बाजूला काढायला लागतील, 3 वर्षासाठी आपल्याला करायला लागेल. सो ह्याची आपल्याला पहिली एंट्री मारायला हरकत नाही. 0 इयर, आपल्यासाठी 0 इयर इज 1st April 2013. काय येणार, लीज टू बँक. ओके, सो एक काम करा, एंट्री मारा. जस्ट एक जर्नल बनवायला लागा, जर्नल एंट्रीज आपण बनवूया, नंतर आपण ते अकाउंट पोस्ट करू. डेट टाका 1st April 2013, त्याला 0 इयर असं म्हणा, 0. आपण जिकडे 0 म्हटलं तसं. 1st April 2013, लीज टू बँक 10 lakhs. व्हेरी इझी. आणि तुमच्या समोर त्या एंट्री आहे, तुम्ही बघू पण शकता. आपण तेच करतोय जे त्या एंट्रीज मध्ये. लीज टू बँक, our asset is the lease. त्याच्यानंतर लीज वुड एक्सपायर ऑन 31st March 16, तो 3 वर्षासाठी करायचं. They decided to set up a sinking fund. The sinking fund was to be credited or debited with an annual contribution from profit. The interest on the investment and any profits or losses made on the realization of sinking fund investments. बेसिकली याचा अर्थ काय की सिंकिंग फंड त्याने म्हटलंय तुम्ही प्रॉफिट्स मधून तिकडे एव्हरी इयर एक अमाऊंट ट्रान्सफर करा. सेकंडली, तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट्स विकाल त्याचे प्रॉफिट्स लॉसेस तुम्ही सिंकिंग फंडला ट्रान्सफर करा, जे आपण करतोच. प्लस इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट तुम्ही तिथे क्रेडिट करा, जे आपण नॉर्मली करतो. सो ह्याला काही सांगायची गरज नाही. द सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट वॉज टू बी रिप्रेझेंटेड बाय स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंट, तुम्ही ते पैसे इन्व्हेस्टही करा, तेही आपण करतो. अँड एनी सम्स मेड अवेलेबल टू द सिंकिंग फंड वेअर टू बी इमिजिएटली इन्व्हेस्टेड एक्सेप्ट ॲट टर्मिनेशन ऑफ द फंड. हेही आपण करतो की पैसे आपण इन्व्हेस्ट करतो, फक्त लास्टला आपण करत नाही, बिकॉज लास्ट इयरला तर विड्रॉ करायची वेळ येते. ओके, during the 3 years following transactions took place.
ड्युरिंग द 3 years द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स टूक प्लेस. त्याने दिलंय 2014 31 मार्च म्हणजे एका वर्षानंतर एंड ऑफ द इयर म्हणजे फर्स्ट इयरच्या एंडला कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम प्रॉफिट्स 3,20,000 वॉज मेड अँड दिस सम वॉज इन्व्हेस्टेड. ओके, सो आपण काय करतो, कॉन्ट्रीब्युशन प्रॉफिट्स म्हणजे काय, डेप्रिसिएशन, आपली जी एंट्री आहे डेप्रिसिएशन टू सिंकिंग फंड 3,20,000 आणि मग इन्व्हेस्टमेंटची एंट्री सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट टू बँक. फर्स्ट इयरच्या ज्या एंट्री आहेत त्या एंट्री येणार डेप्रिसिएशन टू सिंकिंग फंड 3,20,000, मग सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट टू बँक आणि मग पीएनएल ला विल ट्रान्सफर डेप्रिसिएशन पीएनएल टू डेप्रिसिएशन. बेसिकली वी आर ट्रान्सफरिंग फ्रॉम पीएनएल टू सिंकिंग फंड ओनली. त्या फर्स्ट इयरच्या एंट्री मारून टाका. 3,20,000 इज द अमाऊंट. नाही करू नका, आता तरी करू नका, आता तरी करू नका, कारण बेसिक चॅप्टर्स डेप्रिसिएशन आहे. ओके, सो एक्झामिनर म्हणाल की अरे डायरेक्ट केलंय. ओके, ते तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी बोललेलो. डेप्रिसिएशन हा वर्ड वापरा, कारण चॅप्टरच डेप्रिसिएशन आहे. वी आर डुईंग इट फॉर डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन टू सिंकिंग फंड, त्याच्यानंतर सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट टू बँक, शॉर्ट मध्येच द्या, SFI टू बँक सगळं 3,20,000 आणि पीएनएल टू डेप्रिसिएशन 3,20,000 झालं. हे सगळं डेट टाका 31 मार्च 14. झालं. फर्स्ट इयर वी हॅव कम्प्लिटेड. 2 years टू गो. ओके ओके, पुढे जाऊ नका, थांबा. तो 3,20,000 ही अमाऊंट दरवर्षी जाईल असं वाटतं. ओके, काही डाऊट असेल कोणाला, काही कळलं नसेल तर विचारा. डन. यतिराजन आलंय. ओके ओके, एक्सलंट. ठीक आहे, सो पहिलं वर्ष झालं. तर जेव्हा आपण अकाउंट बनवू ना, तर तेव्हा तुम्ही 2013-14 पोस्ट करायचं आणि क्लोज करायचं. मग तुम्हाला सिंकिंग फंडचा बॅलन्स येईल 3,20,000, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंटचा बॅलन्स येईल 3,20,000, लीज अकाउंटचा बॅलन्स तोच राहणार 10,00,000 आणि डेप्रिसिएशन अकाउंट जर विचारलं असेल तर डेप्रिसिएशन पहिले डेबिट जाईल टू सिंकिंग फंड, मग क्रेडिट जाईल बाय पीएनएल. इट विल टॅली ॲट 3,20,000. ओके, आता आपण आलोय नेक्स्ट इयर मध्ये, दॅट इज 14-15 मध्ये आलोय. आता 14-15 मध्ये त्यांनी मला वाटतं काही इन्व्हेस्टमेंट विकली आहे थोडीशी, तुम्हाला बोलल्यासारखं स्विच केलंय. बघा 2014 13th October, investments which originally costed 1,10,000 were sold for 1,20,000, म्हणजे they were sold at profit and the proceeds of the sale were reinvested. तुम्हाला आठवते आता मी तुम्हाला 2 एंट्र्या दिल्या लिहून, ते आपल्याला मारायचे. तो पहिलं तर प्रॉफिटला विकलं असं दाखवा. सो बँक टू सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट टू सिंकिंग फंड, बँकच्या समोर 1,20,000, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंटच्या समोर 1,10,000, दॅट इज द कॉस्ट. प्रॉफिट विल बी क्रेडिटेड 10,000 टू सिंकिंग फंड आणि मग रिइन्व्हेस्ट करायचंय सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट टू बँक 1,20,000 1,20,000. स्विचची एंट्री ना, प्लीज पास द एंट्रीज. त्या लास्टला तुम्हाला 2 दिल्या त्या पास करा. प्रॉफिट झाला इकडे, लॉस नाही. सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट, सॉरी सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट, बँक टू सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट टू सिंकिंग फंड. पहिली एंट्री येणार इन्व्हेस्टमेंट विकायची 13th October डेट 14. बँक डेबिट 1,20,000 टू सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट 1,10,000 टू सिंकिंग फंड 10,000. प्रॉफिट झालंय.
आणि रिइन्व्हेस्टमेंटची एंट्री सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट टू बँक 1,20,000 1,20,000. डन. स्विचच्या एंट्री झाल्या. सो बेसिकली 1,20,000 जे आले ते आपण पूर्ण रिइन्व्हेस्ट केले. सो काही टेन्शन नाही. ओके, एक्सलंट. त्याच्यानंतर वर्षाच्या एंडला 31 मार्च 15 डेट टाका. 31 मार्च 15 ला परत कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम प्रॉफिट. सो परत आपली एंट्री डेप्रिसिएशन टू सिंकिंग फंड. डेप्रिसिएशन टू सिंकिंग फंड मारा 3,20,000. त्याच्यानंतर इंटरेस्ट आलाय त्याची एंट्री. इंटरेस्टची एंट्री काय असते? बँक टू इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट टू सिंकिंग फंड 16,000. डेप्रिसिएशन टू सिंकिंग फंड 3,20,000. मग इंटरेस्टच्या दोन एंट्री. बँक टू इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट टू सिंकिंग फंड 16,000. हे सगळं होते 31 मार्च 2015. ओके, झालं. 3 एंट्री झाल्या 31 मार्च 2015 ला. आता हे जे पैसे आपण आले ना आपल्या सिंकिंग फंड मध्ये 3,20,000 आणि 16 म्हणजे किती? 3,36,000 हे रिइन्व्हेस्ट करायचे. म्हणजेच सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट टू बँक 3,36,000. सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट टू बँक 3,36,000. या सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट टू बँक. व्हेरी गुड. कारण 1,20,000 तर ऑलरेडी करून टाकले. सो आता फक्त हे राहिले 3,20,000 आणि 16. 3,36,000 टू बँक. सो हे वर्ष पण संपलं. आता आपण शेवटच्या वर्षात आलो. पण डिफिकल्टी काय वाटतच नाही त्या मध्ये. नथिंग. सगळं आपल्याला माहिती आहे. तुमचा बेस एवढा स्ट्रॉंग आहे की तुम्हाला सगळं माहिती आहे. तर ज्यांना ह्या बेस एंट्री नाही माहिती आहेत त्यांना हा सम फार डिफिकल्ट आहे. जस्ट लिव्ह द सम. ओके, झालं. डेट बरोबर टाका 31 मार्च 15 लाच आहे. तो 2 वर्ष झाली आपली. ठीक आहे, जाऊयात लास्ट इयरला. व्हेरी गुड. ओके, आता लास्ट इयर मध्ये जाताना ना, लास्ट इयर मध्ये जाऊच आपण, पण आपल्याला लेजर्सही लागतील साइड बाय साइड. कारण आपल्याला त्याशिवाय क्लोज नाही करता येणार. थिंकिंग मध्ये बॅलन्स किती आहे, सिंकिंग फॉर इन्व्हेस्टमेंट मध्ये बॅलन्स किती आपल्याला कळणार नाही अनलेस वी ब्रेक द लेजर्स. ते आपण बनवू. पहिला आधी काही एंट्री जाऊन पास करू, मग एंडला आपण बनवायलाच लागेल आपल्याला. ओके, नाव अगेन
2015 ला, आता 15-16 मध्ये आलो आपण. 9th ऑगस्टला अगेन दे आर सेलिंग सम इन्व्हेस्टमेंट्स which originally costed 210,000. They were sold at a profit of 20,000. They are selling at 230,000. मग सर्कल्स तर मगाशच्या स्विचच्या 2 एंट्री मारा. 9th ऑगस्ट परत स्विचच्या 2 एंट्री, परत प्रॉफिटच झाले. झाल्या पण ओके. स्विचच्या 2 एंट्री झाल्या 9th ऑगस्ट 15. ओके व्हेरी गुड. चलो आता 31 मार्च 16 झाला, सगळं क्लोजिंगचा वेळ आला. 31 मार्चला त्याने म्हटलंय इंटरेस्ट पहिलं मिळालंय, सो इंटरेस्टची एंट्री मारा. बँक टू इंटरेस्ट ऑन सिंकिंग फॉर इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट ऑन सिंकिंग फॉर इन्व्हेस्टमेंट टू सिंकिंग फंड 48,000. त्याने म्हटलं म्हणे की दिस वॉज नॉट इन्व्हेस्टेड, सो नुसतं इंटरेस्टची एंट्री मारूया. इंटरेस्टच्या 2 एंट्री 48,000. ठीक आहे. रेडी फॉर द फिनिश. ओके आता त्यांनी काय म्हटलंय बघा, ऑल एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट्स वेर सोल्ड फॉर 6,60,000. तो जी एंट्री असते ना बँक टू सिंकिंग फॉर इन्व्हेस्टमेंट वगैरे 6,60,000. पण आपल्याला माहिती नाही की सिंकिंग फॉर इन्व्हेस्टमेंट म्हणजे आहेत किती, प्रॉफिट लॉस काढण्यासाठी टोटल फंड्स किती आहेत. दॅट इज अ वे ऑफ सेइंग. ते मगाशी पण म्हटलं, इफ यू सी वर पण म्हटलंय, इथे पण त्याने तेच म्हटलं, कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम प्रॉफिटच म्हटलं. दॅट इज अ वे. ओके आता ऐका, आता प्लीज ऐका. ऑल एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट्स वेर सोल्ड फॉर 6,60,000. आता आपण सिंकिंग फॉर इन्व्हेस्टमेंट बनवलं नाही, आपल्याला माहिती नाही किती जमले तिकडे, आणि सगळे त्याने विकले फॉर 6,60,000. तो प्रॉफिट लॉस कसा करणार. आता अकाउंट बनवायला लागेल आणि मग बघायला लागेल. पण आपण एक काम करू, विल ट्राय टू डू इट ऑन कॅल्सी. कॅल्सीवर जमलं तर आपल्याला तेही चांगलं होईल. ठीक आहे, सो कॅल्क्युलेटर घ्या आणि जस्ट आपण मोजू की आपल्या सिंकिंग फंड मध्ये किती, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट मध्ये किती इन्व्हेस्टमेंट. ओके सिंकिंग फंड नाही, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट मध्ये किती इन्व्हेस्ट झाले. ओके चलो लेट्स सी. कॅल्क्युलेटरवर पहिलं 3,20,000 आहे बरोबर, 3,20,000. त्याच्यानंतर थांबा, काय करू नका, काही करू नका, थांबा. 1,20,000 काय केलं आपण, त्याने म्हटलंय 1,10,000 ची इन्व्हेस्टमेंट विकली फॉर 1,20,000. पण त्याची आपण एंट्री कशी मारली, बँक टू सिंकिंग फॉर इन्व्हेस्टमेंट. सिंकिंग फॉर इन्व्हेस्टमेंटला क्रेडिट गेला 1,10,000 चा, सिंकिंग फॉर इन्व्हेस्टमेंटचा डेबिट बॅलन्स लक्षात ठेवा. तो 1,10,000 ने मायनस करा, 1,10,000 ने मायनस करा, आणि परत आपण इन्व्हेस्ट केले 1,20,000. सो 1,20,000 ऍड करा. आपण रिइन्व्हेस्ट पूर्ण केले ना प्रॉफिट सकट. सो 1,10,000 मायनस करा
1,20,000 ऍड करा किंवा फक्त 10,000 ऍड करा कसंही. तो 3,30,000. 3,30,000 आले सगळ्यांचे. सिम्पल सांगतोय 3,20,000 मधून 1,10,000 आपण मायनस केले, इन्व्हेस्टमेंट विकले आणि 1,20,000 ऍड झाले. 3,30,000 झाले. मग परत 3,36,000 इन्व्हेस्ट झाले. आठवतंय 3,20,000 आणि 16 3,36,000 ऍड करा. 3,36,000. मग इथे 2,10,000 चे विकले आणि 2,30,000 इन्व्हेस्ट झाले. सो 20 ऍड करा. ऍड 20. किती झाले बोला. किती झाले? आता आपण इन्व्हेस्ट नाही करत लास्ट इयर. ओहो 6,86,000. नाईस. यू मीन नाही ते इन्व्हेस्ट नाही झाले. ते इन्व्हेस्ट नाही झाले. लास्ट इयर वी डोंट इन्व्हेस्ट. 6,86,000 शुअर आहे. आर यू शुअर? म्हणजे आर वी सेलिंग फॉर लॉस? म्हणजे आपण लॉसला विकलं मग 6,60,000. मारा एंट्री लॉस. बँक सिंकिंग फंड टू सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट मारा. बँक 6,60,000 सिंकिंग फंड 26 टू सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट 6,86,000. व्हेरी गुड. मारा एंट्री. बँक सिंकिंग फंड टू सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट 6,60,000 26 6,86,000. व्हेरी गुड. आपण विदाउट मेकिंग द लेजर वी हॅव डन इट. Super. So sinking fund is closed now. Sinking fund investment is closed now. ठीक आहे. जबरदस्त. पुढे जाऊया. So sinking fund investment is closed now. ओके. आणि क्लोज करता करता सिंकिंग फंडला आपण 26,000 लॉसही ट्रान्सफर केले. हेही लक्षात ठेवा. रेडी फॉर द लास्ट मूव, द फिनिशर. ओके. आता जसं आपण सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंटचं केलं ना, तसंच आपल्याला सिंकिंग फंड मध्ये किती पैसे ते काढलं पाहिजे. पण आता आपल्याला ते पण क्लोज करायला लागेल. आणि त्याने काय म्हटलंय बघा, a contribution from profit of an amount required to make up the sinking fund to 10 lakhs was made and this amount was not invested. आपण लक्षात ठेवा लास्ट इयर आपण डेप्रिसिएशन टू सिंकिंग फंड 3,20,000 एंट्री नाही मारली. नॉर्मली आपण करतो कारण त्याने ही लाईन दिली आहे. त्याने म्हटलंय की 10 लाख जमवण्यासाठी किती लागतील ते ट्रान्सफर करा डेप्रिसिएशन म्हणून. पण आपल्याला लीजसाठी 10 लाख जमवायचे. तो सिंकिंग फंड मध्ये किती आहेत बघा. आता 10 लाखाला किती कमी पडतात बघा, तेवढे तुम्ही डेप्रिशिएशन म्हणून ट्रान्सफर करा. असं त्यांनी क्लिअरली म्हटलेलं. उगाच जास्त करू नका. ठीक आहे. सो आता सिंकिंग फंड मध्ये किती बघूया. पहिले 3,20,000 ऍड करा. आता नीट करा कारण याच्यामध्ये आता आपल्याला शांतपणे करायचंय. 3,20,000 बरोबर. त्याच्यानंतर हा जो प्रॉफिट आहे 10,000 तो सिंकिंग फंडला क्रेडिट झाला जेव्हा विकलं. ऍड करा 10,000. त्याच्यानंतर 3,36,000 ऍड करा. मग 20,000 ऍड करा. 6,86,000. त्याच्यानंतर 48,000 ऍड करा इंटरेस्ट आणि 26,000 कमी करा लॉसचे. आता लॉस जा ना, लेस 26,000 किती येते बघा, तेवढे आपल्याकडे आहेत. आणि किती कमी पडतात बघा 10 लाखासाठी. 7,08,000
सो हाऊ मच डू वी नीड? किती पाहिजेत? 7,08,000 येत आहे का? 2,92,000 ट्रान्सफर करा. डेप्रिसिएशन टू सिंकिंग फंड. एंट्री मारा. डेप्रिसिएशन टू सिंकिंग फंड 2,92,000. डेप्रिसिएशन टू सिंकिंग फंड 2,92,000. आणि सिंकिंग फंड आता क्लोज होईल, कारण 10 lakhs आपण ट्रान्सफर करू लीजला. आठवत ना? एंट्री मारा. सिंकिंग फंड टू लीज 10 lakhs. आठवत आहे? सिंकिंग फंड टू मशिनरी बोललो. सिंकिंग फंड टू लीज 10 lakhs. इट विल क्लोज ॲट 10 lakhs. आणि पीएनएल टू डेप्रिसिएशन 2,92,000. पहिलं डेप्रिसिएशन टू सिंकिंग फंड 2,92,000. सिंकिंग फंड क्लोजिंग एंट्री. सिंकिंग फंड टू लीज 10 lakh 10 lakh. सो लीज अकाउंट क्लोज. आणि लास्टला पीएनएल टू डेप्रिसिएशन 2,92,000. सो लास्ट इयर आपल्याला 3,20,000 करायची गरज नाही, बिकॉज दे हॅव सेड की तेवढा जेवढा बॅलन्स पाहिजे तेवढाच करा. गॉट इट? सिंपल. लाइफ इज सिंपल नाउ. येस येस. सिंग झालात वाटतं तुम्ही. ओके. आता सम मध्ये त्याने काय विचारलंय? सम मध्ये त्याने विचारले अकाउंट्स. सो अकाउंट्स तुम्ही होमवर्कला करा, पण तुम्हाला माहितीच आहे आपण डायरेक्टली कधी करत नाही. आपण पहिले अकाउंट्स पहिले जर्नल एंट्रीज करतो आणि मग पोस्ट करतो. आता पोस्टिंग इज व्हेरी इझी फॉर यू. आता बघा तुमच्या समोर जर्नल आहे, जस्ट बघा जर्नल मध्ये. सिंकिंग फंडचं पहिलं डेप्रिसिएशन टू सिंकिंग फंड याच्यात येणार 3,20,000. मग नेक्स्ट इयर हा बॅलन्स कॅरीड डाऊन ब्रॉड डाऊन होईल. मग इन्व्हेस्टमेंट जी विकतोय, हा बाय द वे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण ज्या एंट्री मला त्या पोस्ट करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे येणार बाय बँक येणार इकडे, आणि इथे ना हे लोक ना चुकीच्या एंट्री मारतात. हे काय करतात, आपण कसं इन्व्हेस्टमेंट जेव्हा विकतो तेव्हा काय एंट्री मारतो, बँक टू सिंकिंग फंड, इन्व्हेस्टमेंट टू सिंकिंग फंड. आता हे काय करतात बघ, हे काय करतात, बँक टू सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट 1,20,000 आणि मग परत एक एंट्री मारतात सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट टू सिंकिंग फंड फॉर 10,000. तो वेगळी दोन एंट्री मारतात, गरज नाही. आपण काय करतो डायरेक्टली बँक टू सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट, इकडे 1,10,000 येणार आणि इथे 10,000 येणार. ओके. सो आपल्याच एंट्र्या मारा फक्त या. सो आपल्याच एंट्र्या मारा प्लीज. थोडं कन्फ्यूज व्हाल थोडंसं की यांनी असं काय केलंय, पण सेम आहे. समजा आपलं बरोबर आहे. ओके. त्याच्यानंतर इंटरेस्ट आला 16,000 आणि 3,20,000 आलं. सो 6,66,000 बॅलन्स येतो याचा. लास्ट इयर मध्ये बॅलन्स आहे 6,66,000. मग इन्व्हेस्टमेंटचा प्रॉफिट येतो इकडे. सो बाय बँक 20. इंटरेस्ट येतो 48. लास्टला डेप्रिसिएशन 2,92,000. लॉस इथे डेबिट होतो. एंट्री काय आहे, बँक सिंकिंग फंड टू सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट. सो बरोबर आहे, टू सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट 26 ट्रान्सफर टू लीज. समजतंय? आणि हे कसं होतं, ओपनिंग बॅलन्स टू बँक्स 3,20,000 बाय बॅलन्स कॉल डाऊन, बॅलन्स ब्रॉड डाऊन येतो डेबिट बॅलन्स. मग प्रॉफिट ती एंट्री आपली वाली एंट्री मारायची. त्याच्यानंतर रिइन्व्हेस्टमेंटची बरोबर आहे, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट टू बँक. मग लास्टला परत इन्व्हेस्टमेंट 3,36,000. बॅलन्स येतो इकडे 6,66,000. परत ब्रॉड डाऊन करायचा. लास्टला ते इन्व्हेस्टमेंट विकतायत परत तिकडे इथे डायरेक्ट 2,10,000 येणार. 20 विल गो टू सिंकिंग फंड. त्याने इकडे परत 2 एंट्री मारल्यात. मग त्याच्यानंतर वी आर सेलिंग द इन्व्हेस्टमेंट फॉर 6,60,000. जो लॉस आहे इट विल गो टू सिंकिंग फंड. आणि मग लास्टला ती काहीतरी इन्व्हेस्ट झाली, ती ही जी 2,30,000 ची इन्व्हेस्टमेंट आहे ती आहे टू बँक. सो हे आपल्याला झालं. लीज अकाउंट विल बी लाईक लीज अकाउंट टू बँक. मग बॅलन्स कॉल डाऊन लास्टला बाय सिंकिंग फंड. जेव्हा ती एंट्री मारतो लास्टला सिंकिंग फंड टू लीज, ती एंट्री इट विल क्लोज. डेप्रिसिएशन विल बी डेप्रिसिएशन टू सिंकिंग फंड बाय पीएनएल. डेप्रिसिएशन सिंकिंग फंड, दॅट्स इट. 3,20,000, 3,20,000, 2,92,000. गॉट इट? सिम्पल. सो हे दोन्ही सम करायचे. सो ट्रीट लाईक वन सम ओनली आणि मेक 4 अकाउंट्स.
आणि आपल्या ज्या एंट्री आहेत त्या पोस्ट करा इयरली आणि क्लोज करून बॅलन्स आणा, परत क्लोज करा. गॉट इट? जमेल हे? द टेक्निक इज नोईंग द एंट्रीज. बरोबर ना? समजलंय? So I have given you the simplest of the entries, so just follow करा. ओके, सो विल मीट नेक्स्ट वीक. हा, आणि अजून एक तुम्हाला सांगायचंय की कालच आम्ही डिस्कस करू, जे नव्हते ना आपण सांगतो की तुमची आता एक्झाम मे कधी असेल माहिती नाही आपल्याला, मे मध्ये. सो आपला ओरिजिनल प्लॅन काय होता की डिसेंबर पर्यंत आपण लेक्चर्स ठेवू आणि मग तुमची फिल्म सुरू होईल, मग एक्झाम नंतर परत आपण चालू करू. पण आता एक्झाम तुमची कधी होणार माहिती नाही, सो मे मध्ये होईल असं पकडूया. सो आपल्याकडे आता जे महिने आहेत ते विल यूज इट. सो मी इकॉनॉमिक्सचे लेक्चर्स पण चालू करेन तुमचे. ओके, पण इकॉनॉमिक्सचे लेक्चर्स वीक मध्ये ट्वाइस अ वीक वगैरे असतील, वीकच्या मध्ये असतील म्हणजे. सो आय लेट यू नो. मोस्टली 1 hour लेक्चर असतील, तर तुमचा इकॉनॉमिक्स पण सॉल्व्ह होईल. ठीक आहे. अकाउंट्स तर आपलं खूपच चांगली पोझिशन आहे. लॉ तुम्हाला मीच शिकवेन, सो लॉ आपण नंतर चालू करू शकतो. सो इकॉनॉमिक्स आपण आता चालू करू, आपल्याकडे वेळ आहे, तर विल मेक द मोस्ट ऑफ इट. ठीक आहे. सो वी हॅव टू स्ट्रॅटेजाइज अकॉर्डिंगली. वेब काय या आता आपल्याला आयडिया येईल ना एक्झाम कधी आहे. सो एक्झामच्या 1-2 महिने आपण आधी बंद करू. तसं करू, म्हणजे तुम्हाला 12वीवर पण फोकस करता येईल. ठीक आहे ना, कारण आता बंद करण्यात काहीच अर्थ नाही, बिकॉज थिंग इज की तुम्ही नंतर मग मे नंतर जर आपण चालू करायला गेलो इट विल बी टू लेट. करेक्ट. तर आपल्याला असं बघायचं की तुमचा 12वीचा परफॉर्मन्स पण चांगला राहतो आणि नोव्हेंबरमध्ये यू क्लिअर सीए फाउंडेशन ऑल्सो विथ गुड मार्क्स. तर ते आपण तसं प्लॅनिंग करू, थोडं आपल्याला स्ट्रॅटेजी बदलायला लागते. ओके, सो मी तुम्हाला सांगेन इकॉनॉमिक्सचं कधी असेल. अकाउंटचं आपलं खूप चांगली पोझिशन आहे, सो प्लीज कीप रिवायझिंग. तर तुम्ही जेवढं आपलं आता झालं तेवढंच जर नीट केलं तरी पण यू विल गेट गुड मार्क्स इन द एक्झाम. ओके, सो कीप रिवायझिंग दॅट प्रॉपरली. आणि रिवाइज म्हणजे एवढं सॉल्व्ह इट अगेन अँड अगेन. सो एक वेगळी बुक बनवा, नोटबुक, आणि त्यात परत परत सॉल्व्ह करा. ठीक आहे. सो आय लेट यू नो अबाउट इकॉनॉमिक्स. ओके, चलो, सी यू नेक्स्ट वीक. बाय बाय.